नमस्कार मित्रांनो, माझं नाव आशिष कदम आणि मित्रांनो, मागं आपण राजा शिवाजी या चित्रपटातील एक लोकेशनचा व्हिडिओ केला होता आणि मी त्याच्यात बोललो होतो की तुम्हाला त्या व्हिडिओला जर तुम्ही 10,000 व्ह्यूज जर दिले तर मी आणखीन एक लोकेशन नक्कीच तुमच्यासाठी घेऊन येईन. तर मित्रांनो, तेच मी आता इथे आलेलो आहे कारण तुम्ही 10,000 व्ह्यूज पूर्ण केलेले आहेत. खूप चांगला प्रतिसाद त्या व्हिडिओला पण दिलेला आहे. त्यामुळे मित्रांनो, राजा शिवाजी या चित्रपटात एक गाणं आहे आणि त्या गाण्यातील काही बोल मी तुम्हाला इथे स्क्रीनवर पण दाखवेन, ते स्क्रीनशॉट पण दाखवेन. तर ते जे गाणे ज्या ठिकाणी शूट झाले त्या ठिकाणी आज आपण आलेलो आहे. मित्रांनो, इथे कसे यायचे हे मी तुम्हाला आता थोडक्यात सांगतो आणि त्याच्यानंतर आपण या ठिकाणी पोहोचूया आणि त्याच्यानंतर इथे काय काय आपल्याला पाहायला मिळणार आहे ते पाहूया. या ठिकाणी जाण्यासाठी आपल्याला प्रथम साताऱ्यामध्ये पोहोचावे लागते. साताऱ्यामध्ये पुणे बेंगलोर हायवे आहे, त्याच्या खाली तुम्ही यायचं आहे आणि खाली आल्यानंतर सातारा कोरेगाव रोड हा आपल्याला दिसणार आहे. आता मी तुम्हाला थोडासा कॉर्नर दाखवतो, तिथून तुम्ही वळायचं आहे. आता हा ब्रिज लागेल, या ब्रिजकडून आता आपण सरळ जायचं आहे. आता हा समोर जाणारा रोड आहे तो कोरेगाव रोड आहे. सातारा कोरेगाव रोडने आपल्याला सरळ जायचं आहे. आता मित्रांनो, थोडंसं इथे ब्राईटनेसचा इश्यू झाला आहे, त्यामुळे हे चित्रीकरण थोडंसं तुम्हाला खराब दिसेल, पण पुढे गेल्यानंतर मी सर्व गोष्टी इम्प्रूव्ह केलेल्या आहेत. आणि इथून जरा पुढे गेल्यानंतर आता तुम्हाला एक कमान दिसणार आहे, तिथून आत वळायचे आहे. तर डायरेक्ट आता आपण कमानीच्या इथं पोहोचूया आणि तिथून आत कसं जायचं ते पाहूया. आता ही तुम्हाला समोर दिसत आहे ही कमान आहे आणि या कमानीच्या आतून तुम्ही आत जायचं आहे. मित्रांनो, या कमानीवर तुम्हाला क्षेत्र माहुली असे एक प्रकारचे लिहिलेले आढळेल आणि इथून तुम्ही आत जाऊ शकता. आत गेल्यानंतर आता आपण त्या ठिकाणी पोहोचूया आणि तेथील सुंदर जे मंदिर आहे, सुंदर परिसर आहे, तो आता पाहूया. तर मित्रांनो, आता आपण या ठिकाणी आलो आहे आणि हे ठिकाण आहे सातारामधील. मित्रांनो, मी मागच्या व्हिडिओ पण बोललो होतो, जेव्हा ऐतिहासिक पिक्चर असतो तेव्हा जास्त करून लोकेशन ह्या सातारच्याच असतात. आणि मित्रांनो, हे लोकेशन आहे संगमाहुली. तुम्ही संगमाहुली नक्कीच ऐकलं असेल, खूप प्रसिद्ध आहे, म्हणजे एक मोठे तीर्थक्षेत्र आहे. आणि याच ठिकाणी हे आताचे जे गाण्याचे शूटिंग आहे ते याच ठिकाणी झालेलं आहे आणि भरपूर मराठी मूवी आहेत ना, त्यांची पण शूटिंग याच ठिकाणी झालेलं आहे. तर मित्रांनो, चला आता पाहूया आजूबाजूचा परिसर. येथील मंदिरे खूप सुंदर सुंदर मंदिर आहेत मित्रांनो. या ठिकाणी बहुतांशी मंदिरे आणि बहुतांशी समाधी आपल्याला इथे पाहण्यासाठी मिळतात. तर आता काय काय गोष्टी आपल्याला आहेत त्या पुढे मी तुम्हाला एक्सप्लेन करीनच, सर्व गोष्टी सांगेनच. तर चला आता हळू बारीक बारीक गोष्टी आहेत त्या पाहत पाहत आपण पुढे जाऊया. आता जे तुम्हाला समोर दिसत आहे हे आहे महादेव मंदिर आणि याच महादेव मंदिराच्या परिसरात त्या गाण्याचे शूटिंग झाले आहे. आता मूवी मधील कोणता सीन हा रिअल लाईफ मध्ये कुठे आहे हा मी आता तुम्हाला थोड्या वेळाने सांगणार आहे. म्हणजे त्या सॉन्ग मधील जे शूट आहे, म्हणजे जे लोकेशन आहे ते घेणार आणि ते लोकेशन रिअल लाईफ मध्ये कोणत्या ठिकाणी झाले ते मी आता तुम्हाला पुढे गेल्यानंतर सांगणार आहे. म्हणजे तुम्हाला पण समजून जाईल की कोणता सीन कुठल्या ठिकाणी शूट झालाय. तर चला मित्रांनो, आधी महादेवाचे दर्शन घेऊया आणि नंतर त्या गोष्टी पाहूया. तर मित्रांनो, हेच ते लोकेशन आहे आणि याच ठिकाणी ते सर्व गाण्याचं चित्रीकरण झालेलं होतं. तुम्ही हा मागचा भाग बघू शकता. इथे पण ते ढोल ताशे हे सर्व नगाडे ते इथे वाजत होते आणि जो पायरीवरचा सीन आहे, मी तुम्हाला जसे जसे स्क्रीनशॉट आहेत ना तसं तसं मी स्क्रीनशॉट टाकतो आणि तिथे लोकेशन तुम्हाला तुम्ही दाखवत राहतो. मित्रांनो, आता ही जो तुम्हाला सीन दिसत होता स्क्रीनवर, तो हाच इथे शूट झाला होता आणि आधीचे पण तुम्हाला मी दाखवले होते की कुठे कुठे जे सीन शूट झालेले आहेत. आता पुढे कुठले कुठले अजून सीन आहेत त्यात आपण पुढे नंतर पाहूया.
तर मित्रांनो हे बघा, आता आपण या मंदिराच्या शेजारून वर आलेलो आहे आणि हे मागं तुम्ही मंदिर बघू शकता. आता या मंदिराच्या समोरचा जो परिसर आहे तुम्ही आता खाली जाऊन बघू शकता. आता यो जो परिसर आहे ना, तर या सर्व परिसरात ते सर्व शूटिंग झालेलं आहे. आता किती सुंदर हे सर्व परिसर आपल्याला दिसत आहे ते तुम्ही पाहू शकता. मंदिराच्या शेजारी आपल्याला हा भाग दिसतोय. आता इथून तुम्ही वर यायचं आहे, इकडं हे बघू शकता. इथून तुम्ही वर आला की तुम्ही, आता मी ज्या ठिकाणी होतो तिकडे तुम्ही पलीकडे जाऊ शकता आणि इथून आला की तुम्ही हे बघू शकता. किती सुंदर असे इथलं दृश्य दिसते ते बघा. हे बघू शकता. इथं मित्रांनो कृष्णा नदी आणि वेण्णा नदीचा तो बघा तिथे संगम झालेला आहे आणि हे सर्व संगमावर ते बघू शकता तिकडे सर्व मंदिर आहेत. आता मित्रांनो या मंदिराचे आपण ड्रोन दृश्य पाहूया, म्हणजे जेणेकरून तुम्हाला हे मंदिर वरून कसे दिसत आहे हे पण पाहायला मिळेल. खूप सुंदर मंदिर हे वरून पण दिसते. तर चला आता मित्रांनो आपण ड्रोन उडवूया आणि गोष्टी पाहूया. तर मित्रांनो आपण जेव्हा संगमावलीवर येतो तर तुम्ही मागं बघू शकता हे मंदिर आहे. इथे आला की तुम्ही पुढे आल्यानंतर हे बघू शकता ही शाहू महाराजांची ही समाधी आहे आणि त्याच्याच पुढे एक सुंदर असे हे तिथे एक मंदिर आहे. ते झाले की तुम्ही इकडे पण वर बघू शकता, इकडच्या साईडला पण मंदिर आहेत, इकडे मंदिर आहेत, इकडे मंदिर आहेत. ते झाले की तिकडच्या एक साईडला एक मंदिर आहेत. मित्रांनो इथे आले की तुम्हाला भरपूर सारे असे मंदिरे भरपूर प्रमाणात इथे पाहण्यासाठी मिळतात. तसेच जे राजघराण्यातले जे भरपूर जे सदस्य होते त्यांच्यातल्या ठराविक सदस्यांची ते आपल्याला समाधी पण पाहण्यासाठी मिळते. आता इथं आपण शाहू महाराजांच्या समाधीची इथं आलेलो आहे आणि वर गेले की अजून एक दोन समाधी आहेतच. तर चला आता छत्रपती शाहू महाराजांच्या समाधीचे आपण दर्शन घेऊया आणि नंतर बाकीच्या काय काय गोष्टी आहेत ते पाहूया. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि मागच्याच व्हिडिओप्रमाणे या व्हिडिओला पण भरपूर प्रेम द्या.
जास्तीत जास्त व्हिडिओ हा शेअर करा, तुमच्या मित्रांपर्यंत पोहोचून द्या आणि तुम्ही या ठिकाणाला भेट दिली आहे की नाही हे मला कमेंट करून नक्की सांगा. आणि मित्रांनो, या ठिकाणी महाराणी येसूबाई तसेच महाराणी सगुणाबाई यांची देखील समाधी या ठिकाणी पाहण्यासाठी मिळते. यावरील व्हिडिओ मी ऑलरेडी खूप वर्षापूर्वी अपलोड केला आहे. त्यामध्ये मी त्या समाधी सर्व दाखवले आहेत, तर तुम्ही जाऊन माझ्या चॅनलवर बघू शकता जर तुम्हाला बघायचं असेल तर. मित्रांनो, असेच व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतात, त्यामुळे आपल्या चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये. जय महाराष्ट्र.